त्यांच्या वतीनं तसेच जय मल्हार खारेगाव गोविंद पथकाच्या वतीनं मागच्याच वर्षी आपण पाहिलं तर दहीहंडी या सणाला साहसी खेळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे विविध परिसरामध्ये आपण सराव शिबिर पाहत आलेलो आहोत आणि सराव शिबिरामध्ये आपण सहभाग सुद्धा घेत आलेलो आहोत. आणि त्याचमुळे एक्सपर्ट गोविंदा आपण पहिल्यांदाच मीरा भाईंदर परिसरामध्ये ही संकल्पना पुढे आणलेली आहे, ज्यामध्ये मुंबईतील, ठाण्यातील, पालघरमधील आणि मीरा भाईंदरमधील सर्व दहीहंडी पथकांचा आम्हाला जोरदार प्रतिसाद मिळालेला आहे. त्याचमुळे या संकल्पनेत एकूण 32 मुंबई, ठाणे, पालघर या परिसरातील पथकं समाविष्ट आहेत आणि मीरा भाईंदर मधली 10 पथकं समाविष्ट आहेत. तसेच महिला पथकं सुद्धा तुम्हाला या एक्सपर्ट गोविंदामध्ये कम्प्लीट करताना पाहायला मिळतील. तर आज आपण टाइम स्लॉट आणि ड्रॉ करणार आहोत. जसे मी नियम तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. एकूण 3 फेऱ्या होतील. पहिल्या फेरीमध्ये आपण बेसच्या वरचा थर घेऊन आपण शिड्या लावून टायमर घेणार आहोत. एकाच वेळी 2 पथकं एकमेकांना कम्प्लीट करतील त्याचा ड्रॉ आपण करतोय. त्या ठिकाणी ज्या पथकाचा कमी वेळ रेकॉर्ड होईल त्या पथकाला पुढची चाल मिळेल आणि ज्या पथकाला ते कॉम्पिटिशन पूर्ण करता येणार नाही किंवा ज्याची वेळ जास्त असेल त्याला या स्पर्धेला आमंत्रण करावं लागेल. पण रिकामी हाती कोणीच जाणार नाही. या प्रत्येक सहभागी पथकाला आपण रोख पारितोषिक तसेच मोमेंटे देऊन सन्मानित करणार आहोत आणि पुढील येणाऱ्या दिवसासाठी शुभेच्छा देणार आहोत. दुसऱ्या फेरीमध्ये जेव्हा आपण पोहोचणार किंवा दुसऱ्या फेरीमध्ये आपण पुन्हा एका 2 संघांची चिठ्ठी पाडणार आहोत. 2 संघ एकमेकांना कम्प्लीट करतील. त्या ठिकाणी आपण बेस पासून मोठे 6 थर लावणार आहोत. बेस पासून डबल 1 आणि त्या ठिकाणी देखील टाइम रेकॉर्ड केला जाईल. पेनल्टी देखील तुम्हाला समजावून सांगितलं जातील आणि त्याचमुळे तुम्ही नियमांच्या अंतर्गतच मनोरे करावाल हीच अपेक्षा आम्हाला आहे. त्या ठिकाणी सुद्धा तेच, जो पथक कमीत कमी कालावधीमध्ये तो थर पूर्ण करेल त्याला मिळेल पुढची चाल आणि जो पथक तसं करू शकणार नाही त्याला स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. तिसऱ्या फेरीमध्ये प्रत्येकाला वैयक्तिक प्रयत्न मिळणार आहे. म्हणजे ऍट अ टाइम फक्त एकच पथक अटेम्प्ट घेईल आणि त्यांचा कमीत कमी वेळ रेकॉर्ड करेल. तर अशा 3 फेऱ्यांमध्ये आपण एक्सपर्ट गोविंदा ही संकल्पना पुढे आणलेली आहे. तर मला वाटते जशी मी सर्व संघांना संकल्पना दिलेली आहे, सर्वांना नियम समजावून सांगितलेले आहेत, त्या नियमांच्या अंतर्गतच आपण 24 ऑगस्ट 2024 शनिवारी नेक्सस मॉलच्या ग्राउंडवर आपण एक्सपर्ट गोविंदा हा सण ही स्पर्धा साजरी करणार आहोत. मीरा भाईंदरच्या पथकांना सुद्धा ही संधी आहे जे फक्त 6 थर लावत आहेत. त्यासाठी 1 तासाचा कालावधी आपण निर्धारित करणार आहोत. त्या ठिकाणी मीरा भाईंदर मधील सर्व पथकं नोंदणी करून 6 पथक रचून आपल्या खेळाचा आनंद घेतील. त्यांना सुद्धा आपण कॅश प्राइज आणि मोमेंट देऊन सन्मानित करणार आहोत. तर आता आपण लाईव्ह लॉट सुरू करतोय. 24 ऑगस्ट 2024 दुपारी 2 वाजल्यापासून आपण एक्सपर्ट गोविंदा ही स्पर्धा, हा कार्यक्रम, हा समारंभ सुरू करणार आहोत. तर एका बाजूला आहेत मुंबईतली 32 पथकं एका बॉलमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि एका बॉलमध्ये आहेत मीरा भाईंदरची 10 पथकं. आपण 2 राऊंड मुंबईचे घेणार आहोत, 1 राऊंड मीरा भाईंदरचा, असं आपण वायसी वर्षा करणार आहोत. पहिली 2 चिठ्ठ्या मुंबईच्या असतील, आपण लिहिणार 2 वाजता. पुढच्या 2 चिठ्ठ्या सुद्धा मुंबईच्या असतील, 2 वाजून 10 मिनिटं आणि त्यानंतर तिसरी जी चिठ्ठी असेल तो आपण मीरा भाईंदरचा घेणार आहोत. तर आपण सुरुवात करायला हरकत नाही. आपण सुरुवात करतोय अगोदर मुंबईच्या 2 चिठ्ठ्यांपासून. ज्यांना जी चिठ्ठी निघेल, ज्या वेळेला निघेल त्या वेळेच्या 1 तास अगोदर तुम्हाला नोंदणी करण्यासाठी यावं लागेल. नोंदणी करून आपल्या टी-शर्ट तुम्हाला कलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला 2 वाजता तो अटेम्प्ट अधिकृतरित्या घ्यायचा आहे. तर पहिल्या 2 चिठ्ठ्या काढण्यासाठी मी राहुलला विनंती करतो, या आपण मुंबईच्या, ठाण्याच्या, पालघरच्या बॉलमधून 2 चिठ्ठ्या काढायच्या. तर एक्सपर्ट गोविंदाची पहिली चिठ्ठी निघालेली आहे ती म्हणजे जय हिंद गोविंदा पथक. जय हिंद गोविंदा पथक ही टीम कम्प्लीट करणार आहे. रामनगरचा राजा, जय हिंद गोविंदा पथक वर्सेस रामनगरचा राजा, अशा पहिला सामना तुम्हाला या 2 पथकांमध्ये पाहायला मिळेल, या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बघून घ्या, रामनगरचा राजा वर्सेस जय हिंद गोविंदा पथक. पहिला सण विनंती करतो पुढच्या 2 चिठ्ठ्या मुंबई, पालघर, ठाणे या बॉलमधून काढायच्या. तर दुसऱ्या 2 चिठ्ठ्या आहेत सिद्धिविनायक दहिकाला पथक. सिद्धिविनायक दहिकाला पथक हा संघ कम्प्लीट करणार आहे. अमर चक्र मित्रमंडळ, अमर चक्र मित्रमंडळ वर्सेस सिद्धिविनायक दहिकाला पथक. आता मीरा भाईंदर या बॉलमधून 2 चिठ्ठ्या काढायच्या. मीरा भाईंदरचे एकूण 10 संघ, 10 पथक या ठिकाणी सहभाग घेणार आहेत. जय वीर हनुमान गोविंदा पथक कणकरपाडा, जय वीर हनुमान गोविंदा पथक कणकरपाडा. तिसरा सामना आणि हा संघ 2 हात करेल जय मल्हार गोविंदा पथक.
जय मल्हार गोविंदा पथक खारेगाव वर्सेस जय वीर हनुमान गोविंदा पथक पेंढरपाडा असा हा सामना जो असेल 2:20 आता आपण पुन्हा एकदा मुंबई ठाणे पालघर या बॉलमधून 2 चिठ्ठ्या काढणार आहोत. चौथा सामना सीपी तलावचा राजा गोविंदा पथक, सीपी तलावचा राजा गोविंदा पथक आणि हा संघ 2 हात करणार आहे श्री स्वामी समर्थ गोविंदा पथक, श्री स्वामी समर्थ गोविंदा पथक वर्सेस सीपी तलावचा राजा गोविंदा पथक. वेळापत्रकातला चौथा सामना. वेळापत्रकातला 5वा सामना आपण पाहणार आहोत. श्री बाल गणेश गोविंदा पथक, श्री बाल गणेश गोविंदा पथक वर्सेस किसन नगरचा राजा, किसन नगरचा राजा वर्सेस श्री बाल गणेश गोविंदा पथक. आता मीरा भाईंदर गटातील 2 संघ साई आशीर्वाद गोविंदा पथक पेंढरपाडा, साई आशीर्वाद गोविंदा पथक पेंढरपाडा आणि हा संघ 2 हात करेल जय महाराष्ट्र गोविंदा पथक, जय महाराष्ट्र गोविंदा पथक वर्सेस साई आशीर्वाद गोविंदा पथक. जय महाराष्ट्र गोविंदा पथक गोडदेव काशीनगर वर्सेस साई आशीर्वाद गोविंदा पथक पेंढरपाडा. पुन्हा या आतापर्यंत एकूण 6 सामने तुम्हाला पाहायला मिळतात. पूर्ण यादी मी जसा लॉट कंप्लीट होईल तुमच्यापर्यंत पोहोचवीन. मुंबई ठाणे पालघर मधून पुढचा 7वा सामना अजिंक्य तारा मित्रमंडळ, अजिंक्य तारा मित्रमंडळ वर्सेस जय दुर्गा सार्वजनिक क्रीडा मंडळ, जय दुर्गा सार्वजनिक क्रीडा मंडळ वर्सेस अजिंक्य तारा मित्रमंडळ. पुढच्या 2 चिठ्ठ्या 8वा सामना दिवसातला जो पहिल्या फेरीतला आहे. ओम साई गोविंदा पथक काळा चौकी, ओम साई गोविंदा पथक काळा चौकी वर्सेस लय भारी गोविंदा पथक, लय भारी गोविंदा पथक वर्सेस ओम साई गोविंदा पथक काळा चौकी. पुढच्या 2 चिठ्ठ्या मीरा भाईंदरच्या. जय साई गोविंदा पथक शिर्डीनगर नवघर वर्सेस लकी स्टार मित्रमंडळ, लकी स्टार मित्रमंडळ वर्सेस जय साई गोविंदा पथक, लकी स्टार मित्रमंडळ नवघर रोड आणि जय साई गोविंदा पथक शिर्डीनगर. पुढच्या 2 चिठ्ठ्या हर्षद. आतापर्यंत 9 सामन्यांचा वेळापत्रक झालेला आहे. हा 10वा सामना. शिवटेकडी गोविंदा पथक, शिवटेकडी गोविंदा पथक वर्सेस जय साई गोविंदा पथक मालाड वेस्ट, जय साई गोविंदा पथक मालाड वेस्ट वर्सेस शिवटेकडी गोविंदा पथक. पुढचा सामना. 10 सामने झाले. साई एकविरा गोविंदा पथक, साई एकविरा गोविंदा पथक वर्सेस आई चंडिका जुचंद्र, आई चंडिका जुचंद्र वर्सेस साई एकविरा गोविंदा पथक. ओके. आता मीरा भाईंदर. छत्रपती शिवाजी राजे प्रतिष्ठान गोविंदा पथक वर्सेस राजमुद्रा क्रीडा मंडळ, राजमुद्रा क्रीडा मंडळ वर्सेस छत्रपती शिवाजी राजे प्रतिष्ठान गोविंदा पथक. आतापर्यंत जी पदकं झाली आहेत त्याची यादी पुन्हा एकदा तुम्हाला वाचून दाखवतो. टाइम स्लॉट प्रमाणे उर्वरित चिठ्ठ्या आपण नंतर काढू. दोन वाजता जय हिंद गोविंदा पथक वर्सेस रामनगरचा राजा, 2:10 सिद्धिविनायक वर्सेस अमरचक्र, 2:20 जय वीर हनुमान वर्सेस जय मल्हार भाईंदर, 2:30 वाजता सीपी तलावचा राजा वर्सेस श्री स्वामी समर्थ, 2:40 श्री बाल गणेश वर्सेस किसन नगरचा राजा, 2:50 साई आशीर्वाद वर्सेस जय महाराष्ट्र गोविंदा पथक भाईंदर, 3 वाजता अजिंक्य तारा मित्रमंडळ वर्सेस जय दुर्गा क्रीडा मंडळ, 3:10 ओम साई काळा चौकी वर्सेस लयभारी, 3:20 जय साई वर्सेस लकी स्टार,
3:30 शिवटेकडी गोविंदा पथक वर्सेस जय साई गोविंदा पथक मालाड. 3:40 साई एकविरा वर्सेस आई चंडिका जुचंद्र. आणि 3:50 छत्रपती शिवाजी नदी प्रतिष्ठान वर्सेस राजमुद्रा गोविंदा पथक. पुढच्या 2 चिठ्ठ्या मुंबई ठाणे पालघर. जीवन संग्राम मंडळ मस्ती ग्रुप गोविंदा पथक वर्सेस अखिल सिमला नगर गोविंदा पथक. अखिल सिमला नगर गोविंदा पथक वर्सेस जीवन संग्राम मंडळ मस्ती ग्रुप गोविंदा पथक. 4 वाजता अखिल सिमला नगर गोविंदा पथक. 4 वाजता 4:10 गवनीचा गोविंदा पथक मुलुंड. गवनीचा गोविंदा पथक मुलुंड वर्सेस जय मल्हार गोविंदा पथक गोरेगाव. जय मल्हार गोविंदा पथक गोरेगाव वर्सेस गवनीचा गोविंदा पथक मुलुंड. 4:10 गोरेगाव. आता मीरा गोविंदा गोरेगाव. बाल हनुमान दैकाला उत्सव मंडळ हनुमाननगर. बाल हनुमान दैकाला उत्सव मंडळ हनुमाननगर वर्सेस सह्याद्री गोविंदा पथक भाईंदर पश्चिम. सह्याद्री गोविंदा पथक भाईंदर पश्चिम वर्सेस बाल हनुमान दैकाला उत्सव मंडळ हनुमाननगर. हा सामना असेल 4:30 या 20 मिनिटांनी. मी सगळं टाइम तुम्हाला सांगतो, फक्त लॉट्स लक्षात ठेवा. त्यानंतर श्री द्वारकाधीश गोविंदा पथक. श्री द्वारकाधीश गोविंदा पथक वर्सेस श्री शिवसाई गोविंदा पथक वडाळा. श्री शिवसाई गोविंदा पथक वडाळा वर्सेस श्री द्वारकाधीश गोविंदा पथक. 4:30 वाजता. चार 4:40 साईराज गोविंदा पथक. साईराज गोविंदा पथक वर्सेस पोईसर गोविंदा पथक. पोईसर गोविंदा पथक वर्सेस साईराज गोविंदा पथक. 4:40 पोईसर गोविंदा पथक वर्सेस साईराज गोविंदा पथक. शेवटचे 2 संघ असतील माझ्या मंडळाचे असं मला वाटते. झाले वाटते 10 झाले. मीरा मंडळाचा संपला वाट. आता फक्त मुंबई ठाणे पालघर. साई एकविरा गोविंदा पथक. साई एकविरा गोविंदा पथक वर्सेस शिवसाई गोविंदा पथक विरार. 4:50 शिवसाई गोविंदा पथक विरार वर्सेस साई एकविरा गोविंदा पथक. आता 5 वाजता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्सेस म्हाडाचा राजा. म्हाडाचा राजा वर्सेस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्सेस म्हाडाचा राजा. पुढचा सामना वक्रतुंड बाल गोविंदा पथक. वक्रतुंड बाल गोविंदा पथक वर्सेस धर्मवीर नगरचा राजा. धर्मवीर नगरचा राजा वर्सेस वक्रतुंड बाल गोविंदा पथक. ओम साई गोविंदा पथक चारकोप. ओम साई गोविंदा पथक चारकोप वर्सेस श्री साई गोविंदा पथक. श्री साई गोविंदा पथक वर्सेस ओम साई गोविंदा पथक चारकोप. हा 5:20 चा सामना आहे. मला असं वाटतं लॉट्स क्लिअर झालेला आहे. श्री साई गोविंदा पथक वर्सेस ओम साई गोविंदा पथक. चला टाइम आता व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. 2 वाजता जय हिंद गोविंदा पथक विरुद्ध रामनगरचा राजा.
2:10 सिद्धिविनायक वर्सेस अमरचक्र, 2:20 जय वीर हनुमान वर्सेस जय मल्हार खारेगाव, 2:30 सीपी तलाव वर्सेस श्री स्वामी समर्थ, 2:40 श्री बाल गणेश वर्सेस किसन नगरचा राजा, 2:50 साई आशीर्वाद वर्सेस जय महाराष्ट्र गोविंदा पथक काशीनगर गोडदेव भाईंदरपूर्व, 3 वाजता अजिंक्य तारा मित्र मंडळ वर्सेस जय दुर्गा क्रीडा मंडळ, 3:10 ओम साई काळा चौकी वर्सेस लय भारी, 3:20 जय साई शिर्डीनगर वर्सेस लकी स्टार नवघर रोड, 3:30 शिव टेकडी गोविंद पथक वर्सेस जय साई गोविंद पथक मालाड, 3:40 साई एकविरा वर्सेस आई चंडिका जुचंद्र, 3:50 छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठान वर्सेस राजमुद्रा गोविंदा पथक, 4 वाजता जीवन संग्राम मस्ती ग्रुप वर्सेस अखिल शिमला नगर, 4:10 गौरीचा राजा गोविंदा पथक वर्सेस जय मल्हार गोरेगाव, 4:20 बाल हनुमान दैकाला उत्सव मंडळ वर्सेस सह्याद्री गोविंदा पथक, 4:30 श्री द्वारकाधीश वर्सेस श्री शिवसाई वडाळा, 4:40 साईराज गोविंदा पथक वर्सेस पोईसर गोविंदा पथक, 4:50 साई एकविरा वर्सेस शिवसाई गोविंदा पथक विरार, 5 वाजता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्सेस म्हाडाचा राजा, 5:10 वक्रतुंड बाल गोविंदा पथक वर्सेस धर्मवीर नगरचा राजा आणि 5:20 ओम साई गोविंदा पथक चारको वर्सेस श्री साई गोविंदा पथक. हे आहेत लॉट्स. या लॉट्सच्या प्रमाणे तुम्हाला खेळायचं आहे. 2 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. तर जी पहिले पथकं आहेत 3-4 जे राऊंड्स आहेत त्यांनी 1 वाजता येऊन आपली नोंदणी करणं आवश्यक आहे. आपल्या टी शर्ट कलेक्ट करणं आवश्यक आहे आणि आपण 2 वाजता शार्प एक्सपर्ट गोविंदा हा सुरू करणार आहोत. 24 ऑगस्ट शनिवारचा दिवस आहे. लक्षात घ्या 14 शनिवार आहे. सुट्टी असायला पाहिजे मला असं वाटते. सुट्टी असलंच असं मला वाटते. आपण वेळेत या कार्यक्रमाची शोभा वाढवाल ही अपेक्षा आहे. एकूण 3 राऊंड्स असतील अशी तुम्हाला संकल्पना सांगितलेली आहे. त्या संकल्पनेअंतर्गत आपण ही कार्यक्रमाची फेरी पूर्ण करणार आहोत. तर लेडीज पथक म्हणजे जी गोपिका पथकं आहेत त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी चांगलाच एक रोल दिलेला आहे, एक वेळ दिलेला आहे. त्या 1 तासाच्या वेळेमध्ये आपण गोपिका पथकांना सुद्धा त्यांचं प्रावीण्य दाखवताना पाहणार आहोत. मीरा भाईंदरची पथकं जी 6 तर रचवतात त्यांच्यासाठी सुद्धा 1 तास राखीव ठेवलेला आहे. त्यामुळे इतर जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या आपण जसा पुढचा दिवस येईल जवळ येईल तशी आपण जी संकल्पना प्रत्येक पथकांसमोर पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. तुर्तास आजचा टाइम स्लॉट तुमच्या लक्षात आला असेल हीच अपेक्षा ठेवून मी इकडे थांबतोय. बाकी सर्व ज्या गोष्टी आहेत नियम आहेत तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्कीच दाखवण्यात येतील. पुन्हा एकदा एक सूचना, ज्या पथकाने सहभाग घेतलेला आहे, लाईव्ह लॉस टाकलेला आहे, ते पथक वेळेत आलं नाही किंवा अनुपस्थित राहिलं तर पुढच्या वर्षी त्या पथकाला एक्सपर्ट गोविंदामध्ये सहभाग घेता येणार नाही. त्यामुळे आपलं 1 तास अगोदर येणं, तुमचा जो टाइम स्लॉट आहे त्याच्या 1 तास अगोदर येणं हे बंधनकारक आहे. नियमांच्या अंतर्गत खेळा, एन्जॉय करा, अपघात मुक्त या सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत. प्रत्येक पथकाला टी शर्ट मिळणार आहे. जो कम्पीट करतोय त्या पथकाला टी शर्ट मिळणार आहे. त्या टी शर्ट परिधान करूनच तुम्हाला एक्सपर्ट गोविंदामध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यामुळे वेळेत या, वेळेत खेळा, एन्जॉय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. दहीहंडी खेळाला आपण प्रतिसाद दिला, असा प्रतिसाद तुम्ही उत्तरोत्तर द्याल हीच अपेक्षा. धन्यवाद.